म्युच्युअल फंडात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात, तर पुढील अशा काही गोष्टी आहेत जे तुमचे नुकसान करू शकतील. आम्हाला बऱ्याच कस्टमरचा एक पहिलाच प्रश्न असतो, चांगले आणि जास्त रिटर्न देणारे फंड सांगा. बेस्ट परफॉर्मिंग फंडात इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट करा. मोठी वेल्थ निर्माण होईल. आजचे टॉप फंड कदाचित उद्या 5-6 नंबरला जातील. म्हणूनच सारखे फंड न बदलता कन्सिस्टन्सी ठेवा. अपेक्षित कॉर्पस क्रिएट करण्यासाठी जरी कमी बजेटने एस-आय-पी सुरू केली, तरी नियमितपणे यामध्ये टॉपअप करत राहा. जितकी जमेल तितकी प्रत्येक वर्षी लमसम किंवा एकरकमी रक्कम एस-आय-पी मध्ये टाकत जा. पैसा तुमचाच आहे, परंतु जर तो वारंवार आपण काढत गेलो, तर तुम्हाला हवी ती रक्कम बनवता येणार नाही आणि तुम्हाला पाहिजे ते रिटर्न देखील मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही इन्कम कमवत आहात, तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट करत राहा. म्हणजेच नेहमी लॉंग टर्म इन्व्हेस्टर राहा. तुमच्याकडे एफ-डी असेल, इन्शुरन्स पॉलिसी असेल, गोल्ड असेल किंवा प्रॉपर्टी देखील असेल. याच्यामध्ये रोज किती रक्कम कमी किंवा जास्त झाली हे तुम्ही नेहमी बघता का? जर बघत नसाल तर याच नियमाप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये जर पैसा टाकला असेल, तर मार्केट कितीही खाली किंवा वर जाऊ, तुमच्या म्युच्युअल फंडच्या आकड्याकडे पाहून ब्लड प्रेशर वाढवून घेऊ नका. कारण जर तुम्ही गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट 10 वर्षासाठी केली आहे, तर त्याला मुदत संपण्यापूर्वी पाहण्यात काय अर्थ आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य असतील तर आणि तरच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा.